लेफ्ट हँडर आहे, फिल्डिंग लगेच बदलून घ्या. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी करतील टायगर कामन टीम. ही सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाते. याच्यानंतरचा जो सामना असेल तो सामना जय हनुमान कामन विरुद्ध अचानक डोंगरीपाडा या दोन टीम मध्ये असेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पांडुरंग सावर पहिलाच बॉल अप्रतिम टाकला होता पांडुरंग सावरने. यावेळेस पप्या रुकेश सकपालसाठी बॉलिंगसाठी सज्ज होतोय. छोट्या रनअपनी बॉलिंग करतोय पांडुरंग सावर. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वर ऑन पॉइंटच्या दिशेने. फटका तर चांगला आहे. रुकेश सकपालच्या बॅट मधून डीप पॉइंटच्या दिशेने बॉल येतोय. 2 रन कंप्लीट आहे. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? यस, तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल. कारण बघितलं की फेकी एवढ्या दुरून मास्टर क्रिकेटमध्ये थोडीशी स्लो येते आणि त्यामुळे त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटरने आणि डबल आणि लगेच डबलचा ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलं आणि 3 रन्स या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. या 3 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 4 वर आणि या वेळेस 1 शॉटचा इशारा पंचांचा म्हणजे 2च रन ग्राह्य धरले जातील. 1 शॉटचा इशारा पंचांचा आहे. शाहिद भाई अन्सारी ज्यांनी हा शॉर्ट रन काढलेला आहे. लेफ्ट हँडर बॅटर ज्यांना ॲडव्हान्टेज भरपूर आहे. मागच्या मॅचमध्ये बघितलं लेफ्ट हँडर बॅटर शरद फर्लेने काय अप्रतिम बॅटिंग केली आहे. 29 रन ठोकल्या होत्या. मात्र दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर त्याचा साथीदार दयानंदनी अटॅकिंग बॅटिंग केली होती. ओ क्रॉस बॅटेड शॉट केण्याचा प्रयत्न चुकतोय फलंदाज. डॉट बॉल. स्विंग अँड मिस. प्रवीण भोसकर सध्या तयारीमध्ये आज ॲक्शनमध्ये दिसेल आपल्याला. मात्र पहिल्या मॅचमध्ये बाय आहे ती जय मल्हार पोमन मास्टर टीमला. फुलटॉस बॉल. बॉलच्या बाजूने जबरदस्त शॉट आहे आणि फिल्डर डीपमध्ये होता. पुन्हा एकदा 2चा कॉल आणि या वेळेला बघितलं 2 रनसाठी प्रयत्न आहे. रनआउटची संधी. स्ट्राईक एंडला थ्रो. बघितलं नव्हतं विकेट किपर कुठे आहे. आणखीन रन मिळतील आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी फक्त 1च रन हवी होती त्या ठिकाणी जवळजवळ 3 रन्स कंप्लीट केलेल्या आहेत. 3 रननी स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 7 रन 7 रन्स आणि रुकेश सकपाल जाऊन पोचतो आपल्या वैयक्तिक 5 वर आणि टीमचं टोटल झालेलं आहे 7 रन. चांगली बॅटिंग. 2 वर बॅटिंग करतोय तो शाहिद भाई अन्सारी आणि रुकेश सकपाल. खरोखरच चांगली बॅटिंग आहे. मोठा फटका आलेला नाहीये. आता मोठा फटका मारण्यासाठी माहीर म्हटला जातोय शाहिद भाई अन्सारी याला. खाली राहिला बॉल अपेक्षा केली होती त्यापेक्षा थोडासा खाली राहिला. ओव्हरची होते समाप्ती. अतिशय चांगलं षटक टाकलं ते पांडुरंग सावर याने. चला गाडी घेऊन या आतमध्ये. पाण्याचा टेम्पो येऊ द्या आतमध्ये. टँकर सुद्धा येऊ द्या. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर स्कोर आहे 7 रन्स. कुठलाही विकेट नाहीये. निलेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय आणि स्टॅकेन एंडवर आहे तो रुकेश सकपाल. मोठे फटके यायला पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये तेवढ्या रन्स आलेल्या नाही आहेत. जर पण बघितलं तर अंडर 10 मध्ये रोखण्यामध्ये यशस्वी ठरला पांडुरंग सावर. अतिशय चांगली बॉलिंग केली. विकेट घेतली नाही मात्र इकॉनॉमिकल चांगली बॉलिंग केली ती
बॉलर पांडुरंग सावर याने. दुसरा षटक घेऊन येतो निलेश. पाळणापाडा टीमकडून पहिला बॉल. फुलटॉस होता, फटका हवेत आहे. वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल. 2चा कॉल आहे आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 9 रन्स. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर दया ज्याची आपल्याला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीप वाईडिश मिड विकेटच्या दिशेने. हवेत जास्त बॉल गेला होता, उंची जास्त होती, लांबी कमी होती या फटक्यामध्ये. रुकेश सकपाल प्रयत्न करतो मोठा फटका खेळण्याचा. हो, यावेळेस अपील होती लेग बिफोरची, मात्र पंच सहमत नाही. इम्पॅक्ट थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर असावा. 1 रन या ठिकाणी मिळते. बॅटला बॉल लागला होता, म्हणजे पहिला बॅट झाली होती, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं अपील उचलून धरली नव्हती आमच्या पंचांनी. दोन्ही अंपायर आपण बघतोय अतिशय चांगली अंपायरिंग करताना दिसतात. हा दुसराच सामना आहे. थोडंसं व्यत्यय नक्कीच येतोय, कारण आमचे जे मंडप डेकोरेटर्स आहेत ते लहू घोषे ज्यांचं निलेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुलेंचा बॉल मात्र व्यवस्थित बॅटवर घेऊ शकला नाही, कारण डाऊन डी लेग होता. हा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि एक एक्स्ट्रा रन वाईट रुपयाने मिळते. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 11 रन्स 11 विदाउट लॉस. जमेची बाजू अशी आहे की कुठला विकेट गेलेला नाही या टायगर मास्टर टीमचा. निलेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हॉफल घातला, लॉफ्ट केलाय बॉलला. फिल्डर आहे मात्र त्याच्या मस्तकला दस्त देऊन लॉंगॉनच्या बाहेर जाईल बॉल. 6 रनसाठी षटकार. वॉट अ स्ट्रोक, जबरदस्त फटका. आणि या फटक्यासाठी मानला जातोय शाहिदभाई अन्सारी याला. भरपूर वेळेपासून आपण बघितलं शाहिदभाई अन्सारी प्रयत्न करत होता मोठा फटका खेळण्याचा, आणि यावेळेस मात्र सफल होतोय. हॉफलीचा चांगला वापर केला आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका षटकारासाठी. 6 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 17 वर 17 विदाउट लॉस. यावेळेला शॉर्ट अप पूल केलाय, थोडंसं शफल झाला. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक बनावा लागेल. लॉंग लेगच्या दिशेने बॉल जातोय. 1च रन फक्त मिळेल. 1 रनवर समाधान मानतात दोन्ही बॅटर. 1 ने स्कोर 18 वर जाऊन पोहोचतोय. मस्त क्रिकेट आहे. पाण्याची व्यवस्था प्रत्येक मंडपामध्ये केली जाईल. त्यानंतर नाश्त्याची व्यवस्था आहे. त्यानंतर दुपारचं लंच जेवणाची व्यवस्था ही जे पाहुणे येतात आपल्याकडे त्या पाहुण्याची नक्कीच चांगली सोय केली जाते. हे मास्टर क्रिकेटचं खास वैशिष्ट्य. मास्टर क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचं रोख पारितोषिक नसते, फक्त एक ट्रॉफी असते. आणि जे खेळाडू येतात खेळण्यासाठी त्यांना नाश्ता जेवण त्यानंतर संध्याकाळचा ब्रेकफास्ट टी चहाची व्यवस्था केली जाते. फुलटॉस बॉल भरपूर उंच होता हा बॉल, थोडासा डीप होत होता. ह्या वेळेला बघितलं आपण तर नो बॉलचा इशारा होतो पंचांचा. बीमर आहे. फ्री हिटचा सुद्धा हिट आहे ना, फ्री हिट सुद्धा असेल पुढील बॉलवर. आणि बघूया या फ्री हिटचा फायदा घेतोय की नाही फलंदाज शाहिदभाई अन्सारी. याचा आवाज लांब जाईल ना. बॉल शेष किती आहेत? जवळजवळ फक्त 2 बॉल शेष आहेत या ओव्हरमधले. स्कोर अतिशय चांगला म्हणू शकतो आपण. 20 रन 20. हवेत बॉल आहे. फ्री हिटचा हा फटका आहे. मिडॉनच्या दिशेने बॉल लँड होईल. नो मॅन लँडला हा बॉल पडतोय. आणि किती रन आले? 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 22 वर. हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. आणि जर आपण बघितलं तर 11 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसतात आपल्याला टायगर मास्टर कॉमन टीम. हे टोटल चांगलं आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. बॉलिंगसाठी निलेश. अंतिम बॉल पुन्हा एकदा ऑन द राईट. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग चेस आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय लॉंग ऑफला. थ्रो होतोय मात्र त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. ओव्हरची होती समाप्ती. रन इन बिटवीन द विकेट सुद्धा आपण बघितलं वाखाण्याजोगे आहे दोन्ही बॅटरमध्ये. आणि काहीतरी पाण्याची आणखी आवश्यकता लागलेली आहे ती दोन्ही बॅटरला, कारण पळून रन भरपूर पूर्ण केले. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर स्कोर आहे 24 वर कुठलाही विकेट नाही. ही
जी धावसंख्या आहे ही धावसंख्या एक अतिशय चांगली धावसंख्या आपण म्हणू. जय बजरंग पाळणापाडा टीम विकेट घेण्याच्या शोधामध्ये आहे, कारण विकेट कुठला पडलेला नाहीये. दोन्ही सुद्धा बॅटर आपण बघतो, रुकेश सकपाल त्यानंतर शाहिदभाई अन्सारी चांगली बॅटिंग करताना दिसतात. रुकेशचं आपण बघितलं तर रुकेश वैयक्तिक खेळतोय जवळजवळ 6 बॉल 10 आणि त्याच्यानंतर आपण पहिले शाहिदभाई 13 बॅटिंग करतोय 7 बॉलमध्ये. हो, यावेळेला ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हा बॉल होता. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल आणि 1 रनने स्कोर जाऊन पोहोचेल 25 वर. प्रोजेक्ट स्कोर जर आपण बघितला तर जवळजवळ 60च्या घरामध्ये आहे आणि 60 रन एक चांगलं टोटल होऊ शकते. कैलास बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. फटका चांगला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. गॅप मध्ये सुद्धा असेल का? 1 बाउन्स निघून जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका. स्लॉक केलं या बॉलला फलंदाज रुकेश सकपालने आणि मिड विकेटच्या बाहेर 1 बाउन्स पाठवलं सरळ चौकारासाठी. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 29 वर. जमेची बाजू आपण बघू शकतो की विकेट गेलेली नाहीये आणि या ठिकाणी विकेटच्या शोधामध्ये आहे. डब्ल्यूच्या शोधामध्ये आहे. तर जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये करताना दिसतात दोन्ही सुद्धा हे बॅटर. कैलास पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ऑर्थ विकेटनी बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे, मात्र पॉवरफुल नाही आहे फटका. वाईट डीप मिड विकेटला मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक चौकार येतोय रुकेश सकपालच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 33 रन 33. अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. लगातार 2 चौकार आलेत आणि जर बघितलं तर वैयक्तिक 18 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज रुकेश सकपाल. चांगली बॅटिंग रुकेश सकपालची. पप्या या नावाने अतिशय फेमस आहेत कामन परिसरामध्ये आणि पप्या काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतो आपल्या टीमसाठी. पप्यासाठी फिल्डिंग जर आपण पाहिली तर स्क्वेअर लेग सर्कलमध्ये दिसतोय. डीप मिड विकेट आहे, डीप वाईडिश मिड विकेट. एक कॉर्नर, एक लॉंग ऑन. ही फिल्डिंगची व्ह्यू रचना ऑन साईडच्या दिशेने आपल्याला दिसते. लॉंग ऑफ फक्त दिसतो आपल्याला, तो वाईट टाकताना दिसतोय. हुकचा फटका आहे, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला जातोय आणि हा बॉल सुद्धा निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकतोय फलंदाज रुकेश सकपाल. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी पप्या अशी आपल्याला पाहायला मिळते आहे. 9 बॉलमध्ये 22 वर जाऊन पोहोचतोय पप्या. खरोखरच जबरदस्त बॅटिंग पप्याची आपल्याला पाहायला मिळते आहे. अतिशय चांगली बॅटिंग आहे आणि जे बॅटिंगसाठी ओपनिंगसाठी आलेला आहे पप्या आणि त्या प्रकारची बॅटिंग पप्या करताना दिसतो आपल्याला. भरपूर सराव आहे. सकाळी ठीक 7 वाजता एशिया ग्राउंडवर जातोय. 6:45 वाजता चांगली सराव करतात ही पूर्ण मंडळी. त्यामुळे नक्कीच सरावाचा फायदा मिळताना दिसतोय या टीमला. सरळ बॅटने यावेळेला बघितलं ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. वाडिश मिड विकेटला फिल्डिंग चांगली आहे. रन आउटची संधी होईल का? नाही, थ्रो खराब होतोय आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 41 रन्स आणि नो बॉल. यस, नो बॉल आपण बघितलं तर ऑन साईड ऑफ साईडला जवळजवळ 3 फिल्डर आणि तो ये साईडला आहे ना. तो बाहेर होता काय? पप्प्याची धावसंख्या जर आपण बघितली तर 24 वर बॅटिंग करतो पप्या. नो बॉल आहे का अंपायर?
चेक केला जाईल या ठिकाणी. आपण बघितलं जाईल एक साईडला फक्त 3 आहेत की 4 आहेत हे चेक केलं जाईल. आपण बघतोय एक शॉट थर्डमॅन दिसतोय, त्यानंतर एक कव्हरला फिल्डर होता, एक मिड ऑफला फिल्डर होता, त्यानंतर जो लॉंग ऑफचा फिल्डर होता आय थिंक तो लॉंग ऑनच्या दिशेने गेला होता का, स्ट्रेटस गेला होता, त्यामुळे नक्कीच पंच जे आहेत तर नक्कीच भरपूर अनुभवी पंच आहेत. आणि नो बॉल, फ्री हिट असेल पुढील बॉलवर. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल ती रुकेश सकपाल याला. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली रुकेश सकपालने. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, उडवले बॉलला, कॅच जरूर, मात्र फ्री हिटचा फायदा मिळतोय पप्याला. 1 रन कंप्लीट, 25 वर जाऊन पोहोचतो पप्या. सिल्वर जुबली या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे पप्याने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते ते 43 वर. एक चांगलं टोटल, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, विकेट नाही आहे आणि खरोखर चांगली पार्टनरशिप 2 फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये दुसऱ्या विकेटसाठी जर बघितले लखा आणि शरद फर्ले या 2 फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप, 50 पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतला जातोय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर कैलास, यावेळेस शाहिदभाई अन्सारीसाठी पुढील बॉल. हॉफली घेतला, लॉफ्ट केले, पुन्हा एकदा हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता, लॉंग ऑनचा फिल्डर येतो, कॅच सुटला जातोय आणि जीवनदान मिळते ते शाहिदभाई अन्सारी याला. आणि अशा प्रकारे जर आपण बघितलं तर 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 45 वर. हे षटक संपत नाही असं वाटायला लागलेलं आहे. भरपूर मोठं षटक आहे. शॉट आपली पुल करायचं होतं, विकेट किपर चुकतोय, थर्ड मॅनच्या दिशेने बॉल जाईल, कुठलाही फिल्डर नाहीये, अडवला जाईल, बॉल थांबतो त्या ठिकाणी. 2 रन्स कंप्लीट केले, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का नाहीये. मास्टरचे खेळाडू आहेत, वाईटचा सुद्धा इशारा या ठिकाणी पंचांचा होतोय. तर नक्कीच भरपूर लांब लचक षटक, जवळजवळ हा 4था वाईड आहे, 1 नो टाकलेला आहे. तर जवळजवळ 11 ते 12 बॉलचं हे षटक असेल कैलास याचं. फुलचा फटका आहे, फिल्डर बॉल खाली नाही पोचू शकत, नो बॅन्डला बॉल पडतोय, वाईडिश डीप विकेटच्या दिशेने बॉल येतोय आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट. आय थिंक दमले असाल तर रिटायर होऊ शकता तुम्ही, रिटायर अँड आउट सुद्धा होऊ शकता, रिटायर अँड हर्ट सुद्धा करू शकता. कारण 45चे जे खेळाडू आहेत आय थिंक की 2 ओव्हरच्या नंतर ते रिटायर होऊ शकतात. मात्र बघायचं आहे या ठिकाणी हार मानलेली नाही आणि हार मानणारा खेळाडू नाही. धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावर 50 रन, 50 धावांची ही पार्टनरशिप जबरदस्त झालेली आहे. नक्कीच टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत येईल डगआउटमधून. शाहिदभाई अन्सारी, त्यानंतर आपण बघतोय रुकेश सकपाल, पप्या यांची चांगली बॅटिंग. आणि यामध्ये जर बघितलं पप्या खेळतो वैयक्तिक 25 वर आणि शाहिदभाई खेळतोय वैयक्तिक 17 वर. हे दोन्ही फलंदाज अप्रतिम बॅटिंग करताना दिसतात. आणि इतर जे बघितलं तर एक्स्ट्राच्या रूपाने रन सुद्धा आलेले आहेत या इनिंगमध्ये. थोडासा ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर. हा ड्रिंक्स ब्रेक 2 ओव्हर अद्याप विशेष, अद्याप 2 ओव्हरमध्ये 20 ते 25 रन जर आले तर पुन्हा एकदा 70 पेक्षा जास्त रन्स आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये बघितलं तर 81चं एक भलं मोठं टार्गेट दिलं होतं NSK टीम समोर, आई चौंडाई नागले टीमने. आणि या मॅचमध्ये सुद्धा नक्कीच त्याच दिशेने ही मॅच जाताना दिसते, ज्या प्रकारची ही बॅटिंग होताना दिसते आपल्याला. तब्बल 11 बॉलचं एक मोठं षटक टाकलं कैलासने. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितलं तर मोहम्मद सामीने 17 बॉलचं षटक टाकलं होतं. प्रकाश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट हँडर बॅटर पप्या इज ऑन स्ट्राईक. चांगली बॅटिंग केली पप्याने. आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर 25 वर नाबाद बॅटिंग करताना दिसतोय.
हाय टोटल असेल. मला वाटते की पप्याचा आजच्या दिवसामधला सर्व उत्कृष्ट स्कोर असेल या पूर्ण कॅरियरमधला. ज्या वेळेस आपण बघतो मास्टर क्रिकेट चालू झालेलं आहे त्यापासून. पहिला बॉल, हुकचा फटका आहे, बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने. फील्ड त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्डिंग करतोय. 2चा कॉल आहे, थ्रो होईल विकेट किपरच्या हातामध्ये. मात्र तोपर्यंत 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. टीमचं टोटल या 2 रन्सनी जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 52 रन्स आणि 27 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज पप्या. चांगली बॅटिंग, नजर बसलेली आहे बॉलवर. आता जर बघितलं तर पप्याला बॉल फुटबॉल प्रमाणे दिसायला लागलेला आहे. अगदी शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवतो आणि फटका खेळतोय पप्या. पुन्हा एकदा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डाऊन डी लेग बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळते आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 53 रन्स, 53 विदाउट लॉस. सर्वात मोठी पार्टनरशिप या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते पप्या आणि शाहिदमध्ये. हो, क्रॉस पॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चुकतोय फलंदाज. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा कुठलाही वापर नव्हता यावेळेला. डॉट बॉल जातोय. चांगलं कमबॅक केलंय प्रकाशने. राऊंड विकेटने मारा करतोय प्रकाश पप्यासाठी. पुन्हा एकदा आपण बघितलं डाऊन डी लेग हा बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. 1 आणखीन अतिरिक्त रन मिळेल. स्कोर जाऊन पोहोचेल 54 वर. एक्स्ट्रा रनचा जर आपण विचार केला तर एक्स्ट्रा रन सुद्धा भरपूर आलेले आहेत या इनिंगचा. जर आपण विचार केला एक्स्ट्रा रन आत्तापर्यंत, हो यावेळेला बघितलं पुन्हा एकदा वाईटचा इशारा. हा 15वा एक्स्ट्रा रन असेल. जवळजवळ 3 वाईड आत्तापर्यंत टाकतो या ओव्हरमध्ये बॉलर प्रकाश. बॉलिंग ट्रॅकवर, हो विकेट किपर चुकतो यावेळेला. बॅटर चुकल्यानंतर मागे बॉल जातो विकेट किपरच्या. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? यस, 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातील जोपर्यंत थ्रो येतोय. आणि बाईचा इशारा 1 शॉट सुद्धा आहे तर 1च रन ग्राह्य धरली जाईल. याच्या अगोदर आपण बघितलं तर शाहिद भाईने जी लाईन आहे, लाईन फक्त टच करायची नाही, लाईन क्रॉस करायची असते तेव्हाच तुमचा रन पूर्ण ग्राह्य धरला जाईल. फक्त टच करून तुम्ही जर गेला तर तो शॉर्ट रन मानला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. राऊंड विकेट. आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. पूल केलं या फटक्याला. ओ रनआउटची संधी आहे, आवश्यकता नव्हती या ठिकाणी. बेल्स ब्रेक झाले होते मात्र त्यानंतर स्टंप ब्रेक केलं आणि अशा प्रकारे शॉर्ट रन म्हणजे एकही रन नाही आहे. विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज होईल बाद. पप्या इज आउट. काहीच आवश्यकता नव्हती पप्याला या ठिकाणी. आपण बघितलं थोडंसं घाई दाखवली आणि कॅमेरा बॉलवर असेल त्यामुळे डीप मधून थ्रो जर आपण बघितला थ्रो आला होता. एक्स्ट्रा प्लेयर तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसा प्लीज. अतिशय चांगला थ्रो आपण बघितला राजू याचा होता. एकही धाव मिळाली नाहीये आणि विकेट जाते. 27 वर बाद झाला धावची चुरबेने. पप्या जबरदस्त बॅटिंग केली आणि टाळ्या वाजवून पप्याचं डगआउट मध्ये स्वागत केलं जात आहे. अप्रतिम बॅटिंग पप्याची. नवीन बॅटर अख्तर शेख येतोय बॅटिंगसाठी. पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय अख्तर शेख याला, टायगर मास्टर कामन टीमचा. समोर जर आता आपण बघितलं तर जिजा अँड साला ची जोडी सध्या आपण बघतोय मैदानामध्ये. पहिला विकेट तो सुद्धा रनआउट चुरपेने मिळालेला आहे जय बजरंग पालनापाडा टीमला. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रकाश. यावेळेस अख्तर शेख साठी पॉवर हिटर बॅटर. मात्र पॉवर हिटर शॉट अख्तरच्या बॅटमधून येतील का? यावेळेस डाऊन डी लेग. पुन्हा एकदा वाईटचा इशारा असेल पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 57 रन्स. आणि एक मोठी पार्टनरशिप 56 रनची एक मोठी पार्टनरशिप ब्रेक झाली आणि रनआउट चुरपेने विकेट गेली होती. पूल केले बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने.
पंचांच्या बाजूने हा बॉल जातो डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 2 रनचा कॉल आहे. थ्रो होईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. या 2 रन्सनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 59 रन. प्रकाश चांगला फटका आहे मात्र फिल्डरला शोधलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. दया होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करतोय आपल्या टीमसाठी. थ्रो सुद्धा जर बघितला अतिशय चांगला दया याचा. फक्त एकच रन मिळेल. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 60 रन्स. अंतिम एक बॉल 1 ओव्हर शेष असेल. पहिलं षटक टाकलं आपण बघितलं तर पांडुरंग सावर याने खर्च केले होते फक्त 7 रन. चांगले षटक टाकलं मात्र त्यानंतर आपण बघितलं निलेश महागडा परला 15 रन्स त्यांनी खर्च केलं. त्यानंतर आला कैलास ज्यांनी मोठं षटक टाकलं. 11 बॉलचं त्यांनी खर्च केलं होतं 19 रन्स. आणि प्रकाश यांनी आत्तापर्यंत खर्च केलेला या ओव्हरमध्ये बघितलं तर भरत येतोय बॉलिंग ट्रॅकवर. भरत डोकफोडे पहिला बॉल घेऊन जाईल. भरत डोकफोडे. ओ फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे का नाही. फिल्डर येतोय वाडिश लॉंगांच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी आहे. विकेट या ठिकाणी जाईल. धावची चुपीने बाद होईल. फलंदाज शाहिद भाई अन्सारी इज आउट. आतापर्यंत 2 विकेट गेलेले आहेत टायगर मास्टर कामन टीमच्या आणि दोन्ही विकेट रनआउटच्या रूपाने गेले. दोन्ही सुद्धा ओपनर सध्या आपण बघतो डकआउट मध्ये गेले मात्र त्यांचं काम चोख बजावून ते डकआउट मध्ये गेले. जबरदस्त बॅटिंग केली दोन्ही सुद्धा बॅटरनी. पहिला पण बघितलं पप्या जो बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं तर शाहिद भाई अन्सारी हे 2 फलंदाज बाद झालेले. आता नवीन बॅटर क्रमांक 4 वर बॅटिंगसाठी तो कॅप्टन आसिफ येतोय. आसिफ येतोय नवीन बॅटर. स्ट्राईक वर आहे तो अख्तर शेख पॉवर हिटर बॅटर. भरत डोकफोडे. ओ फटका चांगला आहे. डीप स्कोर लेगला मात्र फिल्डरला शोधला. मिस फिल्डिंग ओ यावेळेला. आणि बॉल तिथले आमचे जे पंच आहेत ते कळवत का हा बाउंड्री आहे. 4 रन चौकार. थोडीशी पॉवर कमी पडली होती अख्तरच्या बॅटमधून. हा कॅच होऊ शकला असता. कॅच सुटतोय. त्यानंतर जीवनदान मिळते. बॉल निघून जातो बाउंड्रीच्या दिशेने. टच होते बाउंड्रीला आणि पंचांचा इशारा हा 4 रन्स. कोण महेंद्र पाटील याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. विकेट किपर सुद्धा चुकतोय. थर्ड मॅनला बॉल जातोय. पुन्हा एकदा 2चा कॉल. रनआउटची संधी. विकेट जाईल. फलंदाज अख्तर शेख इज आउट. तिसरा फलंदाज. तिन्ही फलंदाज धावची चुरूपेने बाद झालेले आहेत टायगर मास्टर कामन टीमचे. वेलकम महेंद्र पाटील फ्रॉम डोंगरीपाडा. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण VIP डाईसवर यायचं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज VIP डाईसवर आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय चांगला थ्रो आपण बघितला. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येताना दिसतोय गणेश सुकाट. हा सुद्धा एक कंप्लीट ऑलराऊंडर आहे टायगर मास्टर कामन टीमचा. धावा या ठिकाणी आपण बघू शकतो थोड्या थांबल्या जातात. धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावर झालेली आहे 66 रन्स 66. वेलकम हेमंत पाटील अँड वेलकम महेंद्र पाटील. आपलं हार्दिक स्वागत असेल. जय मल्हार पोमन मास्टर आयोजित ही मास्टर स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. अंतिम बॉल किती शिल्लक. 3 बॉल शेष.
या इनिंग मधले 3 बॉल शेष आहेत आणि 3 बॉल आपण बघतोय कुठल्या बॅटर जास्त फेस करते. गणेश सुकाट स्ट्राईक एंडवर आहे, कॅप्टन आसिफ नॉन स्ट्राईक एंडवर आहे आणि बॉलिंगसाठी पुन्हा एकदा भरत डोकफोडे. चौकार केला होता भरतच्या गोलंदाजीवर, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलंय ते भरतने. हो, कट करण्याचा प्रयत्न चुकतोय ह्या ठिकाणी गणेश. चांगली कमबॅक. स्लॉग ओव्हरमध्ये रन्स थोड्याशा रोखल्या जातात आणि ते गरजेचं होतं, कारण धावांचा आलेख जो आहे तो अतिशय उंचावला होता पहिल्या 4 ओव्हरमध्ये. हो, यावेळेला विकेट किपर चुकतोय. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, लेट कट केला होता, मिसफिल्डिंग. गलीच्या दिशेने आपण बघितलं मिसफिल्डिंग झालेली आहे. 2 रन्स कंप्लीट. 3चा सुद्धा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत 3 रन पूर्ण. 4थ्याचा सुद्धा प्रयत्न आणि 3 रन्स कंप्लीट. स्कोर जाऊन पोहोचेल 3ने 69 रन्स. अंतिम 1 बॉल शेष. शेवटचा बॉल या ठिकाणी घेऊन जाईल भरत डोकफोडे. चला, टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. जय हनुमान कामन मास्टर टीम कॅप्टन अँड अचानक डोंगरीवाडा मास्टर टीम कॅप्टन. फोर्सिंग शॉट आहे, चांगला फटका आहे, मात्र फिल्डर लॉंग ऑफला. ओ हो, थोडंसं दुरून कॅच घेण्याचा प्रयत्न, बॅलन्स चांगला बनवला नव्हतं, पोझिशन चांगली नव्हती. हा कॅच सुटला जातोय. 2 रन्स कंप्लीट आहे. 3ऱ्याचा प्रयत्न आणि विकेट जाईल रनआउटच्या रूपेने. 4 विकेट गेलेले आहेत. 4च्या 4 विकेट जर आपण बघितल्या तर रनआउटच्या रूपेने गेलेले आहेत. कुठल्याही गोलंदाजांवर विकेट नाही आहे आणि पंचाचा इशारा 1 शॉटचा, म्हणजे फक्त 1च रन ग्राह्य धरली जाईल आणि या 1 रनने स्कोर झालेला आहे 71 रन्स आणि 72 रनचं टार्गेट असेल ही मॅच. 1 शॉट आहे, 72 70 झालेले आहेत आणि 71ला विन असेल. 71 रनचं टार्गेट. मागच्या मॅचमध्ये 81चं टार्गेट होतं, या मॅचमध्ये 71चं टार्गेट आहे. चला, टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. चला, आपण वेळ आहे तर स्वागत सन्मान करणार आहोत आपल्या मुख्य मंचावर. आपण बघतोय नुकताच ज्यांचं आगमन झालं ते माननीय श्री महेंद्र पाटील हे उपस्थित आहेत आपल्या मुख्य मंचावर आणि त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. विनंती असेल देवेंद्र भोसकर यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण बघतोय अतिथी देवो भव ही भारताची परंपरा आहे. स्वागत सन्मान या ठिकाणी
चला डोंगरीपाडा टीम कॅप्टन आलेले आहेत. जय हनुमान मास्टर कामन टीम कॅप्टन चला लगेच या टॉससाठी अंतिम ऑफिशियल कॉल आपल्यासाठी असेल. जय हनुमान मास्टर कामन टीम टॉससाठी लगेच या. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. वेळेबद्दल आपण सहकार्य करा. आणि चला ओपनिंग जोडी जय बजरंग पाळणापाडा टीम ओपनिंग जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे आपण. चला टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी अचानक डोंगरीपाडा मास्टर टीम कॅप्टन टॉससाठी आलेली आहेत. जय हनुमान मास्टर कामन टॉससाठी आपण या. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. ओपनिंग जोडी अद्याप मैदानामध्ये गेलेली नाही आहे. ओपनिंग जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. आज आपण बघितलं तर या ग्राउंडवर जबरदस्त बॅटिंग केली ती पप्याने. पप्याने 27 रन बनवले. 3 बॅक टू बॅक चौका सुद्धा ठोकले. आपल्या टीमसाठी अप्रतिम बारी खेळली. ही इनिंग अतिशय चांगली इनिंग आणि पप्प्याच्या नक्कीच लक्षात राहिली इनिंग. कमी षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही 20पेक्षा जास्त धावा जर बनवता तर नक्कीच तुमची ती बॅटिंग तुमच्या नक्की लक्षात राहील. आज भट्टा मात्रे सुद्धा दिसतात आपल्याला या टीममध्ये. आय थिंक भट्टा मात्रे सुद्धा 40+ झालेले आहेत. यस भट्टा, यस तर भट्टा दुसरं षटक टाकू शकतील. प्रकाश आणि पांडुरंग सावर. शाहिदभाई अन्सारी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. शाहिदभाई अन्सारी बॉलिंग ट्रॅकवर येतोय. प्रकाश स्ट्राईक एंडवर आहे. सुरुवात चांगली करावी लागेल या ठिकाणी हे मॅच जिंकण्यासाठी. कारण सकाळपासून आपण बघतोय 70पेक्षा जास्त रन्स होताना दिसतात. कामन टीमचे दोन्ही खेळाडू येतात. हरीश कडव यांना रवी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. दोन्ही चांगले खेळाडू म्हटले जातात. रवी परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर, लेग ब्रेक स्पिनर सुद्धा आहे. दिनेश म्हात्रे हा सुद्धा आपल्याला दिसतोय. हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. आणि पहिला बॉल घेऊन जाईल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. 71चं टार्गेट मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला आहे प्रकाश. पहिला बॉल शाहिदभाई अन्सारी याचा. हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय, मिस्की हुक शॉट. लॉंग लेगच्या दिशेने बॉल चालतोय. फील्ड त्या ठिकाणी अजय थोडीशी चुकी करतोय. 2चा कॉल आहे. आणि जोपर्यंत थ्रो येईल त्याच्या अगोदर 2 रन्स कंप्लीट. आणखीन बॅकअप चांगले आहे. रनआउटची संधी यावेळेला बघितलं. बेल्स ब्रेक झाले होते. आणि या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि हा टॉस केला जातोय. आपण बघतोय टॉस कोणाचे असते. प्रवीण भगत यांच्या शुभ हस्ते हा टॉस. विनोद भोईर, आय थिंक विनोद भोईर कॅप्टन. चंद्र घोषे कॅप्टन आहेत. पुढील बॉल पुन्हा हॅप ट्रॅकर होता. ह्या वेळेला गती थोडीशी कमी केली. चेंज ऑफ द स्पेस. गतीमध्ये थोडंसं मिश्रण जरूर झालं. टॉस करून घ्या. प्रवीण भगत यांच्या शुभ हस्ते टॉस. बॅकफुटला गेला आणि हा पंच केला बॉलला. बॅकफुट पंच. लॉंग ऑफला फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली आहे. रनआउटची संधी पुन्हा एकदा.
मात्र 2 रन कंप्लीट. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली. आणि टॉस या ठिकाणी प्रवीण भगत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एका बाजूने आहे कामन, दुसऱ्या बाजूने डोंगरीपाडा. आणि टॉस जिंकलाय तो अचानक मास्टर नाही जयनुमान कामन मास्टर टीमने टॉस जिंकला. हरीश कडव कॅप्टन आहेत. आपला निर्णय कळवा. हवेत बॉल आहे आणि मिड विकेटच्या दिशेने अडवला जाईल का? नाही अडवला जाणार. हा बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. सचिन घागने चांगला प्रयत्न जरूर केला, मात्र बॉल निघून जातो डीप मिड विकेटच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. या 4 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 8 रन्स. 8 जस्ट बॅटिंग स्वीकारलेली आहे कामन मास्टर टीमने. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे कामन मास्टर टीममध्ये. बॉलिंग सुद्धा स्ट्रॉंग आहे. आज त्यांची फुल साईड नाही आहे, मात्र तरी सुद्धा बघूया कुठल्या प्रकारचा खेळ त्यांचा पाहायला मिळेल आपल्याला. कारण जर्मन कामन मास्टर या असोसिएशनमध्ये सर्वात मजबूत टीम, सर्वात जास्त चॅम्पियनशिप पटकावणारी ही टीम आहे. हो, यावेळेला पुन्हा एकदा बॅकफूट येऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीराला बॉल लागतोय. 1 रन कंप्लीट. लेग बायचा इशारा होईल पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. 1 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 9 वर. अंतिम 1 बॉल शेष. सचिन घाग दिसतो स्क्वेअर लेगला. मिड विकेटला दिसतो आपल्याला पप्या. त्यानंतर गणेश दिसतो आपल्याला डीप मिड विकेटच्या दिशेने. पप्याला थोडंसं सरकवला जातोय वाटिश मिडॉनच्या दिशेने. हो, चांगला बॉल. फ्लाईट दिली होती, लाईनला मिस झाला. स्विंग अँड मिस डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 71चं टार्गेट चेस करत असताना जय बजरंग पाळणापाटा टीमचा स्कोर झालेला आहे 9 रन्स. कुठलाही विकेट नाही आहे. बघूया दुसरं षटक टाकण्यासाठी कोणता बॉलर येईल बॉलिंग ट्रॅकवर. चांगलं परफॉर्मन्स हे ग्राउंड. त्यानंतर आपण बघतोय हा रंगमंच मुख्य VIP डाईस. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज VIP डाईस. आणि कामांमध्ये प्रथमच आपण बघितलं असं एक परमनंट VIP डाईस कुठल्याही ग्राउंडला. कामांमध्ये परमनंट ग्राउंड नाही आहेत. प्रकाश आणि पांडुरंग सावर ही जोडी मैदानामध्ये आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो गणेश सुकाट येतोय बॉलिंग ट्रॅकवर. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. त्यानंतर आपण बघतो लॉंग ऑन लाईक फिल्डर दिसतोय. 3 फिल्डर ऑन साईडला डीपमध्ये दिसतात आपल्याला. ऑफ साईडला बघितलं तर लॉंग हॉप. त्यानंतर 1 फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आणखीन 1 फिल्डर आपण बघितलं पप्याला सुद्धा बाहेर घेतला जातो काऊ कॉर्नरच्या दिशेने. मिड विकेट थोडासा आपण बघतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना दिसतो आपल्याला. 4 फिल्डर आपण बघतोय ऑन साईडला डीपमध्ये, ऑफ साईडला 2 डीपमध्ये आहेत. सर्कलमध्ये 1 शॉट फाईन लेग. त्यानंतर 1 गलीमध्ये फिल्डर दिसतोय आणि 1 फिल्डर शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर दिसतो आपल्याला. पहिला बॉल घेऊन जाईल गणेश सुकाट. यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह आहे. थोडीशी मिसफिल्डिंग होते. मिड ऑनच्या दिशेने बॉल येतोय. चांगली फिल्डिंग भट्टा भात्रे. फक्त आणि फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही आहे. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर डबल फिगरमध्ये 10 रन्स. छोट्या रनअपनी बॉलिंग करतो गणेश. फुल यांचा बॉल या वेळेला आपण बघितला बॉल हातामध्ये आला होता अख्तर शेखच्या. त्यानंतर थोडीशी त्यांनी ॲक्शन केली की बॉल निसटलेला आहे. याला फेक फिल्डिंग म्हणतात कधी कधी. आणि फेक फिल्डिंगला कदाचित अंपायर पॅनल्टी लावू शकतात.
ओ कट शॉट आहे, जबरदस्त फटका आहे पॉइंटच्या दिशेने. बॉल मागे फिल्डर धावतोय आणि अडवला जाईल बॉल. सचिन घाग त्या ठिकाणी होता. अतिशय चांगली फिल्डिंग करतो सचिन घाग. एक रन या ठिकाणी 2 रन्स आय थिंक कंप्लीट केलेले दोन्ही बॅटरने आणि 2 रन्सनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 12वर 12. विश्वास गांजारी हाडलक त्यांचा संघ आज पराजित झाला. विश्वास गांजारी यांनी पहिलं षटक टाकलं होतं आणि NSK टीम ही सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाते. पुन्हा एकदा बॉलच्या लाईनपर्यंत व्यवस्थित पोचला नव्हता. टप्प्यापर्यंत जाणं गरजेचं होतं. बॉलला ब्रश करून फक्त बॉल विकेट किपरच्या मागे गेला होता. शॉट फाईनलच्या दिशेने चांगली फिल्डिंग अजय म्हात्रे याची. 1 रन कंप्लीट. स्कोर जाऊन पोहोचतोय 13वर 13 रन्स. ते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही ज्या फटक्यांची आवश्यकता आहे. आणि नक्कीच आता जर आपण बघितलं तर 71चं टार्गेट आहे आणि अशा प्रकारची बॅटिंग चालणार नाही आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. जय बजरंग पालनापाडा टीमला चांगली बॉलिंग करताना दिसतोय गणेश सुकाट. हो चांगला बॉल, लेन बॉल होता. बॅकफूट येऊन खेळण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल जातोय. चांगली बॉलिंग, अप्रतिम अचूक टप्प्यानी बॉलिंग करताना दिसतो. कंट्रोल अतिशय चांगला आहे गोलंदाजीमध्ये गणेश सुकाट याचा. आणि लाईन आणि लेंथ अतिशय चांगली करताना दिसतोय या ओव्हरमध्ये गणेश सुकाट. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 71चं टार्गेट चेस करत असताना स्कोर आहे जय बजरंग पालनापाडा टीमचा 13 रन्स. कुठलाही विकेट नाही आहे, मात्र इकॉनॉमिकल चांगली बॉलिंग आत्तापर्यंत. आता मात्र विचार करण्यासाठी भाग पडलेला आहे जय बजरंग पालनापाडा टीमला की तुमचं जे गिअर आहे फर्स्ट आणि सेकंड गिअरमध्ये जी गाडी चाललेली आहे त्या गाडीला टॉप गिअरमध्ये टाकवावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल, हवाई सफर करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. आणखीन जर आपण बघितलं तर जवळजवळ 48 रनची 48 की 58 रनची आवश्यकता असेल. 58 रनची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 3 ओव्हर शेष आणि कठीण झालेलं आहे आव्हान. अशक्य नाही मात्र कठीण जरूर आहे. या कठीण परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 3 मोठे फटके मारावे लागतील. जर 3 मोठे फटके जर आले तर नक्कीच मॅच विजयाच्या दिशेने नेऊ शकतील जय बजरंग पालनापाडा टीम. दिनेश म्हात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 50 पेक्षा जास्त वय असलेले खेळाडू काही दिसतात आपल्याला, ज्यामध्ये दिनेश म्हात्रे आहे, त्यानंतर शाहिद अन्सारी आहेत, अख्तर शेख. चांगला संघ बांधलेला आहे शाहिदभाई अन्सारी यांनी. टायगर मास्टर कामन टीम अगदी मजबूत संघ झालेला आहे. दिनेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. विकेट किपर जर बघितलं तर अख्तर शेख आहे, ज्यांनी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला. एक चौका त्याच्या बॅटमधून आला होता पहिल्या इनिंगमध्ये. धावची रूपेने 4ची 4 फलंदाज बाद झाले होते टायगर मास्टर टीमचे. फुलटॉस बॉल पुढे आला, पॉइंटच्या दिशेने खेळला. या बॉलला डीप पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी सचिन घाग स्लिप होतो आणि बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. फुलटॉस बॉलचा चांगला उपयोग घेतला फलंदाज पांडुरंग सावर याने आणि बॉलला सरळ दिशा दाखवली. डिपिश पॉइंटच्या दिशेने बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 17 रन्स 17 विदाउट लॉस. चं टी शर्ट आपण बघतोय परिधान केलेले आहे टायगर मास्टर कामन टीमने. आणि कामन फुल टॉस बॉल पुन्हा एकदा
मिस टाइम फटका होता. मिड ऑफच्या दिशेने स्वतः गोलंदाज जातो. चांगली फिल्डिंग होते, मात्र पुन्हा एकदा 2 रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाईल. फलंदाज होतोय प्रकाश इज आउट. पहिला गडी बाद आणि आतापर्यंत या मॅच मध्ये कुठल्याही बॉलरच्या नावावर विकेट नाही आहे. जेवढ्या विकेट गेले सर्व रनआउटच्या रूपाने विकेट. हा सुद्धा एक रेकॉर्ड होईल. तर मॅच समाप्त होईपर्यंत बघूया विकेट कुठल्या गोलंदाजाच्या नावावर जाते की नाही. एकदम मस्त भारी आहे. तसं मी लिंबू टाकले म्हणून पिलं मी. नवीन बॅटर भरत डोकफोड येतोय बॅटिंगसाठी आणि मोठी अपेक्षा आहे भरत डोकफोडे याच्याकडून, कारण भरत डोकफोडे हा एक चांगला बॅटर म्हटला जातोय जय बजरंग पालनापाडा टीमचा. आणि भरत डोकफोडे याला चांगली बॅटिंग करावं लागेल, अटॅकिंग बॅटिंग करावं लागेल, अल्ट्रा ॲग्रेशनने फटकेबाजी करावी लागेल. स्वीपर कव्हर लावला जातोय, डीपमध्ये दिसतो आपल्याला. त्यानंतर एक लॉंग ऑफ दिसतोय ऑन साइडला. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग, डीप फॉरवर्ड स्कोर लेग, डीप मिड विकेट आहे. ओ पंच केलाय, गॅप मध्ये आहे, लॉंग चेस आहे तिथल्या फिल्डरला. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. जबरदस्त फटका भरत डोकफोडेच्या बॅट मध्ये येतो हा खंडीत चौकार. या चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 22 रन 22. आणि या चौकाराने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज भरत डोकफोडे. टीमचं टोटल ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी स्लो बॉल होता, बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि खरोखरच स्वीपर कवचच्या बाहेर बॉलला पाठवून दिलं होतं चौकारासाठी. बाजू बदलून यावेळेस बॉलिंग टाकताना दिसेल. राईट आर्म राऊंड विकेटने येतोय दिनेश म्हात्रे. 3 ते 4 बॉलचा रनअप आहे. फुल टॉस बॉल पुन्हा पंच केलाय, मात्र यावेळेस प्रोटेक्शन लावलं आहे त्या दिशेने. अडवला जाईल बॉल तिथल्या फिल्डरच्या मार्फत. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे, नॉन स्ट्राईक हँडला थ्रो आणि 3 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 3 ने टीमचं नोच चा सुद्धा इशारा आहे. बिमर आहे, फ्री हिट असेल पुढील बॉलवर. मुक्त फटका खेळण्याची संधी या ठिकाणी मिळेल ती फलंदाज पांडुरंग सावर याला. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 26 रन 26. 15 बॉल शेष. 15 बॉलमध्ये 45 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉलवर 3 रनची आवश्यकता आहे. म्हणजेच कमीत कमी 2 मोठे फटके एका ओव्हरमध्ये यायला पाहिजे. हे 3 बॉल जे शेष आहेत, 3 बॉलमध्ये चांगली फटकेबाजी व्हायला पाहिजे. 2 मोठे फटके जर आले तर नक्कीच उर्वरित 2 ओव्हरमध्ये सामना थोडासा सोपा होऊ शकेल जय बजरंग पाळणापाडा टीमला. राऊंड विकेटने पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त डिलिव्हरी, डॉट बॉल. अगदी पुढे टाकला होता बॉल आणि लाईन आणि लेंथ अतिशय चांगली टाकतोय. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज दिनेश म्हात्रे. 14 बॉल शेष, 45 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी जय बजरंग पाळणापाडा टीमला. राऊंड विकेटने पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल होता, एज लागले, गलीच्या दिशेने बॉल जातोय. सचिन घाग त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय सचिन घाग. शाहिद भाई अन्सारी एकाच टीममध्ये खेळताना दिसतात. केसेचे हे मेन आपण बघतोय कमिटी मेंबर आहेत. त्यानंतर देवेंद्र भोसकर आहेत, नितीन म्हात्रे, अजय पाटील आणि KPL. 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या 5 दिवसामध्ये KPLचा महासंग्राम आपल्याला ऐशा KPLच्या ग्राउंडवर पाहायला मिळेल. सीझन 6 टॉपेज लागले, हवेत बॉल आहे, विकेट किपर बॉल खाली, कोणती चूक नाही, चांगला कॅच घेतला
अख्तर शेखने विकेट या ठिकाणी जाईल आणि या मॅच मध्ये ही पहिली विकेट जी आहे ती गोलंदाजीचं नाव जातं आणि दिनेशनी ही पहिली विकेट मिळवलेली आहे, आपल्या नावावर केलेली आहे. फलंदाज बाद. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. यानंतरची जी मॅच आहे अचानक मास्टर डोंगरीपाडा विरुद्ध जय हनुमान मास्टर कामन या दोन टीममध्ये आहे. टॉस जिंकला तो जय हनुमान मास्टर कामन टीमने. प्रथम त्याने बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेला आहे फिल्डिंगसाठी ते जे अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमला. समोर आपण बघतोय गावदेवी मातीचं मंदिर आहे. पोमन गावाची एंट्री आपण केल्यानंतर सुरुवातीला भगवान श्रीरामांचं मंदिर आपण बघतोय. अख्तर शेख बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अंतिम 2 षटक शेष असतील आणि 2 षटकामध्ये धावा किती हव्या आहेत? 44 धावांची आवश्यकता. 22च्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय चांगला आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये यावेळेस आपण बघू शकतोय अकबर अन्सारी आलेला आहे. दयानंद आपण बघतोय नवीन बॅटर आलेल्या बॅटिंगसाठी क्रमांक 4 वर. स्ट्राईक एंडवर आहे सलामीचा फलंदाज पांडुरंग सावर. कट केलाय बॉलला. शेवटच्या क्षणामध्ये लेट कट केला, मात्र गळीचा फिल्डर त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने जातो. चांगली फिल्डिंग करतो. फक्त एकच रन मिळेल. चांगली फिल्डिंग यावेळेस आपण बघतोय सचिन घाग कडून. पप्या आमच्या समोरच्या कक्षासमोर वाईड डिश मिड विकेटला फिल्डिंग करतो. आज पप्याने बॅटिंग जबरदस्त केली आहे. 27 रन बनवले आपल्या टीमसाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अख्तर शेख ओव्हर द विकेट. ऑन द राईट. व्हॉट अ शॉट लॉंगच्या दिशेने. हा बॉल निघून जाईल. कॅल्क्युलेटेड सिक्सर. 6 रन्स. पहिला मोठा फटका या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो येतोय फलंदाज दयानंदच्या बॅट मधून. षटकार. अप्रतिम जबरदस्त कमालीचा हा फटका होता. थोडासा बॉल पुढे ठेवला. जो स्पीड होता त्या स्पीडचा वापर केला दयानंदने आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय लॉंगच्या बाहेर षटकारासाठी. 6 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 30 रन. 34 रन. यावेळेस डॉट बॉल फुल लेनचा बॉल जरूर होता, मात्र मिस होतोय. लाईनला मिस झाला. दयानंद अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल मॅच जिंकण्यासाठी जय बजरंग पालनापाडा टीमला. 34 तर आलेले आहेत. आणखीन 37ची आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला फटका आहे, मात्र स्वीपर कव्हर आहे. काउंटीच्या दिशेने शाहिदभाई अन्सारी. थोडासा फ्लंबल होतोय, त्याचा फायदा उचलला जाईल. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करतात दोन्ही फलंदाज. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 36 वर. आणखीन 35ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 7 बॉल शेष. मोठा फटका यायला पाहिजे या बॉलवर. पुन्हा एकदा फोर्स केलाय बॉलला आणि बॉल येतोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. आसिफ कॅप्टन आहे. पुन्हा एकदा 2 रनचा कॉल. 2 रन कंप्लीट आणि तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न असेल आणि 3 रन्स या ठिकाणी कंप्लीट. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय फलंदाज दयानंद. ओव्हरची होते समाप्ती अँड 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोर बोर्डवर 39 आणि आता जर बघितलं तर 32ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल 32चं इक्वेशन.
बॉलिंग ट्रॅकवर अकबर येतोय, अकबर अन्सार येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दयानंद आहे स्ट्राईक हँडवर. जवळजवळ 5 षटका ठोकावे लागतील, एक दुहेरी रन बनवावे लागेल. पहिलाच बॉल फटका चांगला आहे, गॅपमध्ये सुद्धा आहे. हा बॉल निघून जाईल का? बाउंडच्या बाहेर जातो लॉंग लेगच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार. बॉल होता, फुलटॉस बॉलचा पुरेपूर समाचार घेतला दयानंदने आणि सरळ सीमारेषेचा रस्ता दाखवला या बॉलला. 28ची आवश्यकता असेल. 5 बॉल शेष, 5 मध्ये 28 रन बनवावे लागतील. आणखीन एक चौकार आणि जवळजवळ 4 षटकार ठोकावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. अकबर पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न. खूपच अगोदर हा फटका खेळला आहे. वाटिश डीप मिडविकेटच्या दिशेने पप्प्या याची चांगली फिल्डिंग. थ्रो होईल मात्र 2 रन्ससाठी अडवू शकत नाही बॅटरला. 2 रन्सनी स्कोअरमध्ये बदल होईल. 26ची अंकीन आवश्यकता असेल. 45 झालेले आहेत, 26 पाहिजे आणि बॉलचे 4 मध्ये 26. ह्या वेळेला बघितलं डाऊन डिलेग हा बॉल, वाईटचा इशारा. 25ची आवश्यकता. 4 बॉल शेष. 4 बॉलमध्ये 4 षटकार जर मारले तर स्कोर इज लेवल येईल, बरोबरी होईल. अकबर अन्सारी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेटने हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. नो बॅन्डला बॉल पडतोय. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे. थोडीशी मिसफिल्डिंग होते अकबरकडून. तिसऱ्याचा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 3 रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात आणि 3ने स्कोर जाऊन पोहोचेल 48 वर. 49 वर स्कोर गेलेला आहे. 3 मध्ये 3 षटकार जरी ठोकले तरी सुद्धा 18 होऊ शकतील. मात्र एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा बॉलची आवश्यकता असेल या ठिकाणी जय बजरंग पालनापडा टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. चला लगेच सुरू करायचे मॅच. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं दोन्ही टीम. तुमचे खूपच बाहेरच्या बॉलला स्क्वेअर कटचा हा फटका. पॉईंटच्या दिशेने बॉल जातो डीप पॉईंटला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सचिन पुन्हा एकदा फ्रेममध्ये दिसतो आपल्याला. 2 रन कंप्लीट. 2ने टीमचं स्कोअरमध्ये बदल होईल. 51 हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे ती जय बजरंग पाळणापाडा या टीमची. 2 बॉल शेष आणि आपण म्हणू शकतो औपचारिकता 2 बॉल कंप्लीट करण्याच्या. तर हा सामना जवळजवळ खिच्यामध्ये टाकलेला आहे तो टायगर मास्टर कामन टीमने. हो, आणखीन एक चांगला बॉल. अंतिम एक बॉल शेष. जो पराजित कॅप्टन असेल ते कॅप्टनी सुद्धा यायचं आहे, कारण तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. परंपरेनुसार तुमचा सन्मान केला जाईल. अंतिम एक बॉल शेष. चांगला बॉल. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. ही मॅच जिंकलेली आहे ती टायगर मास्टर कामन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टायगर मास्टर कामन अँड हार्ड लक जय बजरंग पाळणापाडा टीम. मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल? तुमचे स्कोरर मला माहिती पुरवतील मॅन ऑफ द मॅचचा हकदार कोण असेल. आय थिंक बॅटिंग ज्याने चांगली केलेली आहे तो असेल शाहिदभाईने. किती बनवले? शाहिदभाईने बनवले होते 10 बॉलमध्ये 17 आणि 14 बॉलमध्ये बनवले होते 27 रन. तो आहे रुकेश सकपाल, लेफ्ट हँडर बॅटर. पप्या इज द मॅन ऑफ द मॅच. पप्या यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच पप्या. अप्रतिम बॅटिंग केली पप्याने. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय पप्या. खरोखरच ही इनिंग त्याच्या नक्कीच लक्षात राहील, कारण 27 रन आपल्या टीमसाठी मोलाचे त्यांनी बनवले. ओपनिंगसाठी बॅटिंगसाठी आला होता आणि त्यानंतर अप्रतिम बॅटिंग केली. पप्या याचं आहे मुख्य मंचावर आपण बघतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज VIP डाईस वर आपण यायचं आहे. आपला नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हा किताब देऊन सन्मानित केला जाईल आणि मी विनंती करतोय वेल बॅट पप्या. आणि कोणते असते पोमन स्टील KPL मध्ये एक टीम खेळणार आहे. पोमन स्टील या सीझनचं पहिलं सीझन असेल.
निखिल म्हात्रे यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक जी ट्रॉफी आहे ती दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच पप्या, मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग पप्याची. 27 रन बनवले 14 बॉलमध्ये. चांगली बॅटिंग पप्याची.